नमस्कार. आज आपण पाहणार आहोत प्रत्येक गृहिणीच्या उपयोगाच्या काही किचन टिप्स. कोणते पदार्थ आपण जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकत नाही किंवा ते खराब होतात हे आज आपण पाहणार आहोत. तर फ्रीजमध्ये ठेवलेले काही पदार्थ बनू शकतात विषारी, तर करू नका ही चूक. टिप नंबर 1. फळ आणि भाज्या फ्रीजमध्ये ठेवण्याचाही एक विशिष्ट कालावधी असतो. त्यांचे सेवन कालावधी पूर्ण होण्याच्या आतच केले पाहिजे, तरच त्याचे पोषक तत्त्व मिळू शकतात, नाहीतर ते हानिकारक होऊ शकतात. जसे की 0 ते 6 डिग्री तापमानात फरसबी 3 ते 5 दिवस छान टिकते. काकडी ही 4 ते 6 दिवस टिकते. वांग 4 ते 7 दिवस. कोबी 3 ते 5 दिवस. गाजर 3 आठवड्यापर्यंत फ्रीजमध्ये सुरक्षित राहू शकतात. सफरचंद 4 ते 6 आठवडे. चेरी 7 दिवस. ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी हे 3 ते 6 आठवडे. तर आंबट फळे 1 ते 3 आठवडे. द्राक्षे 7 दिवस. टरबूज आणि खरबूज न कापता 2 आठवडे व कापून 2 ते 4 दिवस. अननस 5 ते 7 दिवस. मका 1 ते 2 दिवस व मशरूम 3 ते 7 दिवस फ्रीजमध्ये सुरक्षित राहू शकतात. त्याच्या आतमध्ये आपण संपवायला पाहिजे. टिप नंबर 2. बेकरीचे पदार्थ कधीही फ्रीजमध्ये ठेवू नयेत. अनेक लोकांना सवय असते की ते चॉकलेट, मिठाई स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवतात. साखर, मैदा, कार्बोहायड्रेटने बनलेले पदार्थ फ्रीजमध्ये ठेवून खाल्ल्याने हाय ब्लड प्रेशर किंवा हार्ट अटॅक व डायबिटीज यासारखे आजार होऊ शकतात. टिप नंबर 3. जर तुम्ही भोपळा, मिरची फ्रीजमध्ये ठेवत असाल तर हे आजच बंद करा, कारण यामुळे भोपळा, मिरची एकदम नरम होते आणि त्याचा कडकपणा निघून जातो. त्यामुळे त्याची चव देखील बिघडते. त्याच्यामुळे होईल शक्य तेवढ्या पटकन आपण या भाज्या संपवून टाकायला हव्यात. टिप नंबर 4. लोणी कधीही 2 आठवड्यापेक्षा जास्त काळ फ्रीजमध्ये ठेवू नये. जर तुमच्याकडे चांगल्या प्रतीचं प्लास्टिक पेपर असल्यास त्यात गुंडाळून लोणी खूप दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता. वापरण्याअगोदर 15 मिनिटे फ्रीजमधून बाहेर काढून ठेवा. टिप नंबर 5. आंबट फळे कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका, कारण त्यामुळे त्याच्या सालांवर काळे डाग पडतात व त्यातील रसही सुकतो. जी आंबट फळे आहेत तेही जास्त दिवस फ्रीजमध्ये व्यवस्थित राहत नाहीत. टिप नंबर 6. कधीही तिखट पदार्थ फ्रीजमध्ये ठेवू नये. मसालेदार भाजी, सॉस, चटणी व लोणच्यामध्ये सोडियमचे प्रमाण अधिक असते. फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ खाल्ल्याने तुमचे स्वास्थ्य बिघडू शकते. जर या सर्व पदार्थांचे सेवन तुम्ही जेवणासोबत करत असाल तर जेवणातील पोषक तत्त्वेही तुम्हाला मिळू शकत नाहीत, म्हणजेच जेवणातले पोषक तत्त्वेही कमी होतात. टिप नंबर 7. पीनट बटर कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये. त्यामुळे ते सुकते व त्यातील ओलावा कमी होतो व त्यातील पोषक तत्त्वेही कमी होतात. तसेच सहज ब्रेडला लावताही येत नाही. टिप नंबर 8. कापलेली फळे कधीही फ्रीजमध्ये ठेवू नयेत. यामुळे तुमची तब्येत बिघडू शकते. एरवी ही फळं कापून जास्त वेळ ठेवू नये. जेव्हा खायचे आहेत तेव्हाच कापले गेले पाहिजेत, म्हणजे पूर्ण पोषक तत्त्व आपल्याला त्याच्यातील भेटतात. टिप नंबर 9. दही जास्त काळपर्यंत फ्रीजमध्ये ठेवून खाऊ नये, कारण यामुळे तुमचे स्वास्थ्य बिघडू शकते. नेहमी प्रयत्न करा की दही ताजे बनवून खाल्ले पाहिजे, पण जर दही फ्रीजमध्ये शिल्लक राहिलेच तर त्याची कढी किंवा भाजीमध्ये वापरा. थेट शिळे दही आपल्या तब्येतीला नुकसान पोहोचवू शकते. टिप नंबर 10. बऱ्याचदा चपात्या बनवल्यावर मळलेले पीठ शिल्लक राहते. अनेक महिला ते फ्रीजमध्ये त्याच्या चपात्या बनवतात, परंतु फ्रीजमध्ये ठेवलेले पीठ हे काळे पडते व ते आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असते. त्यामुळे आपण एवढेच पीठ मळले पाहिजे व फ्रीजमधील मळलेले पीठ चुकूनसुद्धा वापरू नये. त्यामुळे पोटासंबंधी आजार होतात आणि आपली तब्येत बिघडू शकते. टिप नंबर 11. भात हा 2 दिवसाच्या आत खाल्ला पाहिजे, पण जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेला भात खात असाल तर यामुळे शरीरात फॅट जमा होतात. तसेच पोटात गॅस, अपचन, बद्धकोष्ठतेची समस्याही होऊ शकते. टिप नंबर 12. डाळीची पौष्टिकता टिकून ठेवण्यासाठी डाळ ताजीच बनवून खाल्ली पाहिजे. जर शिल्लक राहिली असेल तर ती फ्रीजमध्ये ठेवली तरी चालते, परंतु दुसऱ्याच दिवशी खाऊन संपवली पाहिजे, नाहीतर पोटदुखी व ॲसिडिटीची समस्या होऊ शकते. आपली पुढची टिप आहे 13 नंबरची टिप. शीतपेय जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवून पिऊ नये. यामुळे बद्धकोष्ठता
भूक न लागणे व दातासंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर यामुळे तुमचे दातही खराब होतात. टिप नंबर 14. उन्हाळ्यात अनेक लोक जास्त प्रमाणात लिची खरेदी करून फ्रीजमध्ये ठेवतात, परंतु फ्रीजमध्ये ठेवल्याने लिचीचे वरचे आवरण चांगले राहते, परंतु आतील भाग हा खराब होतो. टिप नंबर 15. कच्चा अवाकाडो फ्रीजमध्ये ठेवून कधीही पिकत नाही, तो फक्त बाहेरच ठेवा. टिप नंबर 16. तुम्ही तुळशीची मेहंदीचे पाने फ्रीजमध्ये ठेवत असाल तर ते सुकू शकतात. त्यासाठी ते पाने एका ग्लासमध्ये पाणी भरून खोलीच्या तापमानात ठेवू शकता, परंतु लक्षात ठेवा की ती खिडकीतून येणारा थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा, म्हणजे हे व्यवस्थित राहतात. टिप नंबर 17. केक हा हवाबंद डब्यात काही दिवस चांगला राहू शकतो, पण केक वरची क्रीम ताजी असेल तर केकला फ्रीजमध्ये नका ठेवू, कारण ते खूप दिवस फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याची चव बिघडते. टिप नंबर 18. पॅकिंगवाले फळांचा ज्यूस नेहमी एक्सपायरी बघूनच घ्या आणि जर पाकिट खोलून फ्रीजमध्ये ठेवले असल्यास ते 6 दिवसाच्या आत संपवा, तरच ते आपल्या शरीरासाठी चांगले आहे. टिप नंबर 19. तुमच्या मुलाचे वजन वाढत नसेल तर हे नक्की वाचा. बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात जे वजन वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे झटपट वजन वाढवण्यासाठी बटाट्याचा आहारात समावेश करावा, यामुळे मुलांचे वजन पटकन वाढते. टिप नंबर 20. दुग्धजन्य पदार्थामध्ये प्रोटीन, कॅल्शियम व चरबी मुबलक प्रमाणात असल्यामुळे मुलांचे वजन वाढण्यास मदत होते. टिप नंबर 21. रात्री मनुका पाण्यात भिजत ठेवून सकाळी उठून त्याचे सेवन करा. 2 महिने हा प्रयोग केल्यास वजन नक्की वाढेल. टिप नंबर 22. खजूर, मनुकाप्रमाणे काळे चणे पाण्यात भिजवून सकाळी उठून खाल्ल्यास वजन नक्की वाढेल. टिप नंबर 23. तब्येत सुधारण्यासाठी स्वयंपाकामध्ये नारळाच्या तेलाचा वापर करा. टिप नंबर 24. मुलांना आवर्जून ड्रायफ्रूट खायला द्यावे, त्याने झपाट्याने वजन वाढते, त्याचबरोबर बुद्ध्यांक व रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते. टिप नंबर 25. दररोज सुजीपासून बनवलेली लापशी खावी, याच्यामुळेही झटपट वजन वाढण्यास मदत होते. टिप नंबर 26. मुलांच्या जेवणात ओट्सचा समावेश करा. त्यात लोह, मॅग्नेशियम आणि थायमिन मुबलक प्रमाणात असते, जे मुलांचा सर्वांगीण विकासाला मदत करतात. टिप नंबर 27. अंड्यामध्ये प्रथिने, जीवनसत्वे आणि हेल्दी फॅट्स असतात, ज्यांच्या मदतीने वजन सहज वाढण्यास मदत होते. टिप नंबर 28. रोजच्या जेवणात तूप किंवा लोण्याचा समावेश असावा. टिप नंबर 29. दररोज 7 ते 8 तासाची झोप घ्या. शरीराला पुरेसा आराम मिळाल्याने खाल्लेले अन्न शरीराला लागते. त्याचबरोबर मुलांना जास्तीत जास्त पाणी पिण्यास प्रोत्साहित करा. टिप नंबर 30. जंक फूडपासून लांब ठेवा व घरी बनवलेलेच अन्नपदार्थ खायला द्या. टिप नंबर 31. त्यांच्या आहारात जास्तीत जास्त वेळेला हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. टिप नंबर 32. वजन वाढवण्यासाठी अश्वगंधा हा एक उत्तम आयुर्वेदिक पर्याय आहे. 1 ग्लास दुधात 2 चमचे अश्वगंधा पावडर मिसळून पिल्याने वजन वाढते. टिप नंबर 33. चिकनमध्ये भरपूर प्रोटीन्स असतात, जे लहान मुलांचे स्नायूचा विकास करतात, परिणामी वजन देखील वाढते. तर या आपल्या आजची 34 नंबरची टिप आहे. दुधात भिजवून खजूर खायला दिल्याने देखील वजन झपाट्याने वाढते. टिप नंबर 35. केळी हा ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे. तसेच केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स, कॅलरीज व लोह आहेत. त्यामुळे मुलांचे वजन व उंची वाढण्यास मदत होते. दररोज जेवणानंतर मुलांनी केळी खावी. टिप नंबर 36. भुईमुगाच्या शेंगा दररोज खाल्ल्यानेही वजन वाढते. तर या आजच्या आपल्या काही महत्त्वाच्या टिप्स होत्या. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार. व्हिडिओतील टिप्स, माहिती
आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच नवनवीन माहिती व टिप्ससाठी वर्षाज हाऊस कॉर्नर या आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळेल. धन्यवाद.